सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी आता आहे झी मराठीच्या रेड कार्पेटवरती. झी चित्रगौरव पुरस्कार 2024 आत्ता इथे दिमागात पार पडतोय आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका गायक अवधूत गुप्ते. अवधूत दादा, खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर. कसा आहेस? मस्त, छान. येस. आणि आता झी चित्रगौरव पुरस्कारासाठी आपण जमलेलो आहोत. झी मराठीसोबत तुझं खूप खास नातं आहे. काय सांगशील आत्ताच्या ह्या पुरस्काराबद्दल? ह्या पुरस्कार सोहळ्याची खूप मोठी परंपरा आहे आणि आपण जे काम करत असतो वर्षभर त्याची पोचपावती ह्या अशा प्रकारच्या पुरस्कारांनी मिळते. ज्यांना मिळतात ते आनंदी होतात, ज्यांना मिळत नाही ते खट्टू होतात. एक परत नव्या उमेदीने दुसऱ्या दिवशी सकाळपासून चांगलं काम करायला लागतात. ही एक प्रोसेस मी गेली अनेक वर्ष बघतो, त्यामुळे मजा येते. आणि तुझा आत्ताचा लेटेस्ट मधला कुठला आवडीचा चित्रपट आहे की जो तू बघितलेला आहेस? वाळवी. आणि आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे एक फक्त तू आता आहेस तर एक गाणं, 2 ओळी गाण्याच्या कुठलाही होऊन जाऊ देत. कुठल्या गाण्याच्या? तुझ्या आवडीचं कुठलंही गाणं असेल. माझं गाणं? माझा नुकताच अल्बम आलाय ज्याचं नाव आहे विश्वामित्र. त्याच्यामधलं माझं गाणं आवडतं. तुझ्या विना मी जगे नहीं, तुझ्या विना मी हसे नहीं, ओळखीचे हसला कोणी तर कसा बसा मी हसे नाही, पण असल्या हसण्याला कुणी हसणे म्हणते का, सांग कुणी असल्या जगण्याला जगणे म्हणते का. खूप सुंदर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.